नमस्कार मित्रांनो, मी आज बनवते कलेजी पेठा। ही रेसिपी मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। साधी सिंपल सोपी रेसिपी आहे आणि साध्या पद्धतीत झटपट कशी आपण बनवू शकतो ह्या पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा गाईज, हे कलेजी पेठा आहे। ह्याला धुवून स्वच्छ घेतलेला आहे, मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे। आणि हे बघा आपले मसाले, ये गरम मसाला आहे, धने जिरे पावडर आहे, लाल मिरची पावडर आहे, परत हळदी पावडर आहे। हे आपण घेतलेलं आहे कोथिंबीर आणि टमाटर घेतलेला आहे, 1.5 टमाटर आहे तो। आणि हे आहे 3 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत। आणि हे सुहानाचा मी चिकन मसाला घेतलेला आहे। आणि हे जिंजर गार्लिक पेस्ट मी घेतलेली आहे। आता गाईज आपण हे जे कलेजी पेठा आहे ना, ते आपल्याला ह्या गरम पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि ते बॉईल करून घ्यायचं आहे त्याला। आणि त्याचं जे पाणी ते गाळून घ्यायचं आणि ते पाणी आपण फेकून द्यायचं आहे। आता गाईज हा एक कांदा आहे आणि जे हे टमाटर आहे ह्याची आपण आता एक पेस्ट बनवूया। तर हा कांदा आपण कापून घेऊया केलं। हा, ह्याला आपण बघा हे कसं गळायला असं शिजवून घ्यायचं गरम पाण्यामध्ये। नंतर ह्याला आपण ना हे गाळून घ्यायचंय। हे बघा गाईज, ही कांदा टमाटरची आपण पेस्ट केलेली आहे। हे बघा आपण फोडणीमध्ये हे लसूण, मी 3 पाकळ्या मोठ्या लसणाच्या आणि 3 हिरव्या मिरच्या आणि अर्धा टमाटर मी कापून ठेवलेला आहे, हे बारीक चॉपिंग करून। आता हे मी फोडणीमध्ये टाकणार आहे। 80% शिजलेला आहे। आता ह्याला आपण गाळून घेऊया। कारण हे का आपण असं त्याला बॉईल करून का घेतोय, कारण त्याला उग्रच जो वास असतो ना, तो असं केल्याने निघून जातो। त्यामुळे आपण हे असं बॉईल करून ह्याला घेतलेला आहे। आता गाईज ह्याला ना असं आपण ना हे गाळून घेऊया। ते पाण्यातून काढून घेतलेला आहे। हे बघा गाईज, तेल टाकते याच्यामध्ये आता फोडणीला। आता मी याच्यात टाकत आहे लसूण, हिरवी मिरची आणि हे टमाटर। आता हे परतून घेऊया आपण। याच्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट टाकत आहे। आता परतून घेऊया आपण त्याला। आता हे जे आपण कांदा आणि कांदा आणि टमाटरची पेस्ट केली आहे ती आपण याच्यामध्ये टाकूया। आणि ह्याला पण आता एकदम तांबूस रंगावरती फ्राय करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। आता आपण ह्यामध्ये टाकूया मसाले। हे हळदी पावडर आहे। आता आपण हे लाल मिरची पावडर टाकत आहोत आणि हे टाकत आहोत धने जिरे पावडर आणि हे आहे गरम मसाला।
मला मिक्स करून घेऊया असं. आणि आपण आता चिकन मसाला याच्यात टाकत आहोत. आता आपण ह्याच्यात टाकत आहोत हे मीठ, सेंधव नमक मीठ टाकत आहोत. चवीनुसार टाकायचं, कमी जास्त. हे बघा, हे चांगलं ना कांदा आणि हे मसाला आपण जो ना परतला ना ह्याच्यात बघा कसा एकदम त्याला तेल सुटलेलं आहे, परतून मस्त झालेला आहे बघा. छान झालं. हे बघा, हे छान आता परतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये काय करायचं आहे, आपलं ही कलेजी आपण बॉईल जी केलीत ना ती आपण टाकून घेऊ. आता नाही परतताना ना ही कलेजी ना तुटण्याची शक्यता असते. त्याला हलक्या हाताने एकदम परतवायला लागेल आपल्याला. पूर्ण हलक्या हाताने त्याला मिक्स करून घेऊया आपण. हे आता काय हे तुटून जाणार सगळं. आता हे बघा मसाल्यामध्ये एकदम मिक्स करून घेतलेली आहे. तर आपण काय करूया, आता मध्ये हे जे मिक्सरमध्ये जो मसाला लागलेला होता ना त्याचं एक थोडंसं पाणी आहे, जास्त नाही आहे, एकदम थोडं पाणी आहे, ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया. बस इतकंच पाणी, जास्त पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला. आणि आता हे मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यावर ढाकण मारून घेऊया. आता याला बघा हे ना थोडंसं बॉईल होत आलं आहे, म्हणजे त्याला कड आलेला आहे. ह्या क्षणी काय करायचं आपल्याला, याच्यावर हे ढाकण ठेवायचं आणि एकदम त्याला बारीक गॅसवरती ना 10 मिनटं आपण त्याला शिजू द्यायचं. हे बघा गाईज, आता हे झालेलं आहे. ह्याला आपण आता खोलूया. वा 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 वा, काय रंग आलेला आहे बघा, एकदम मस्त तेल सुटलेलं आहे, तरी आलेले आहे बघा. हे बघा छान झालं, एकदम जबरदस्त, खूप मस्त झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. आता गाईज ना आपण हे टेस्ट करून बघूया. गरम आहे ना एकदम, बघूया आता कसं. एक नंबर गाईज, एक नंबर, मस्त झालेला आहे एकदम. मीठ तिखट एकदम छान झालेलं आहे. जेवताना ह्याच्यावर काय करायचं, लिंबू पिळून खायचं, जबरदस्त लागतं ते. लय भारी, लय भारी. तर गाईज ही रेसिपी मी जी आज बनवली, खाऊन बघितली, खूप टेस्टी आहे, खूप मस्त जबरदस्त झाली रेसिपी. एकदम साधी, सिंपल, सोपी, झटपट होणारी आणि सोप्या पद्धतीने पटकन बनणारी ही रेसिपी मी तुम्हाला ह्या दाखवली या व्हिडिओमध्ये. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.